हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना मला बऱ्याच मुलांचे कमेंट्स येत आहेत की मॅडम आम्हाला क्वेश्चन्स कोणत्या टाईपमध्ये येतील तर ते सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अकाउंटिंगचे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. आता अकाउंटमध्ये तुम्हाला प्रश्न दोन्ही टाईप्समध्ये विचारले जातात, एक तर थेरॉटिकल पार्टवर किंवा न्यूमरिकल क्वेश्चन्ससुद्धा येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटमधले काही थेरॉटिकल क्वेश्चन्स बघू जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील. हे प्रश्न सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. पहिला प्रश्न विचारला आहे आपल्याला, बँक ओव्हरड्राफ्ट शुड बी क्लासिफाईड ॲज. ऑप्शन दिलेत करंट असेट, करंट लायबिलिटीज, इंटेंजेबल असेट आणि फिक्स असेट. आता इथे बघा, तुम्हाला आधी बघावं लागेल बँक ओव्हरड्राफ्ट काय. बँक ओव्हरड्राफ्ट आपण कुठे दाखवत असतो? लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचं लोन आहे, शॉर्ट टर्म लोन आहे, त्यामुळे ती काय लायबिलिटी आपली करंट लायबिलिटी, त्यामुळे बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे गुडविल इज अँड डॅश असेट. आता तुम्हाला असेट्स लायबिलिटीचे टाईप्स माहिती असले पाहिजे. आता गुडविल ही कोणती असेट आहे विचारलं. ऑप्शन दिले इंटेंजेबल असेट, करंट असेट, फिक्स असेट अँड नन ऑफ दिस. गुडविल ही कोणती असेट आहे? गुडविल ही अदृश्य संपत्ती. आपण पाहू शकतो का गुडविलला? नाही, त्यामुळे आपण गुडविलला इंटेंजेबल असेट म्हणतो. ठीक आहे, मग देन ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. गुडविल इज अन इंटेंजेबल असेट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, अकाउंटिंग प्रिन्सिपल आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. दीज आर. मी अकाउंटिंग प्रिन्सिपलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. इथे काय विचारलं आहे? अकाउंटिंग प्रिन्सिपल आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. अकाउंटिंग प्रिन्सिपल कोणत्या दोन भागात विभागलेले आहे? तर अकाउंटिंग प्रिन्सिपलचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि अकाउंटिंग कन्सेप्ट. अकाउंटिंग प्रिन्सिपलचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड अकाउंटिंग कन्व्हेन्शन. ठीक आहे, मग आता इथे बघा, ए मध्ये तुम्हाला काय दिलं? अकाउंटिंग कन्सेप्ट. ठीक आहे, असतात. अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये अकाउंटिंग कन्सेप्ट येतात. त्यानंतर दुसरं काय दिलं? अकाउंटिंग कन्व्हेन्शन, म्हणजे हे सुद्धा येतात. आणि थर्ड दिलं अकाउंटिंग स्टँडर्ड, अकाउंटिंग इक्वेशन. ओके, तर आता याच्यामध्ये कोणते दोन महत्त्वाचे घटक येतात अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये? अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन. ठीक आहे, म्हणजे ए आणि बी येतात. मग ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला काय दिलं? ए अँड बी, बी अँड सी, डी अँड ए आणि डी नन ऑफ दिस. ओके, देन ए आणि बी इज अ करेक्ट आन्सर. ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ. अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ डॅश. अकाउंटिंग ही कशाची लँग्वेज आहे? ऑप्शन दिले बिझनेस, ओनर, अकाउंटंट आणि ऑडिटर. मग अकाउंटिंग ही कशाची लँग्वेज आहे? अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. ठीक आहे, अकाउंटिंग कशाची लँग्वेज असते? बिझनेस. आणि याच्या माध्यमातून बिझनेस काय करत असतो की बिझनेसच्या ज्या रिलेटेड पार्टीज आहेत, बिझनेसच्या ज्या रिलेटेड पार्टीज आहेत जसे की गव्हर्नमेंट, बँक, क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर, तर या सगळ्यांना जी महत्त्वाची माहिती असते तो कोण प्रोव्हाइड करत असतं? अकाउंटिंग प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय येईल? अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड अंडर अकाउंटिंग कन्सेप्ट. अकाउंटिंग कन्सेप्टचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये कोणते आहेत किंवा अकाउंटिंग कन्व्हेन्शनमध्ये काय, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. तर काय विचारला आहे प्रश्न तुम्हाला? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड अंडर अकाउंटिंग कन्सेप्ट. अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये काय येत नाही विचारलं. ठीक आहे, हे प्रश्न सोडवताना तुम्हाला दोन्ही अँगलने विचार करावा लागतो, इन्क्लुडेड, नॉट इन्क्लुडेड. ठीक आहे, म्हणजे हे प्रश्न सोडवताना आपल्याला दोन्ही अँगलने विचार करावा लागतो की एखाद्या कन्सेप्टमध्ये काय येतं आणि काय येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्सेप्ट डीपमध्ये वाचणं गरजेचं आहे. आता तुम्हाला अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये काय येत नाही विचारलं. ऑप्शन ए मनी मेजरमेंट कन्सेप्ट, बी एंटायटी कन्सेप्ट, सी कंटिन्युइटी कन्सेप्ट आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे, आता ह्या तिन्हीही काय आहेत? अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत, त्यामुळे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर, नन ऑफ दिस. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड
विथ सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्ट. आता सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्टशी रिलेटेड कोणतं सेंटेन्स आहे विचारलं. आपल्याला ही कन्सेप्ट काय सांगते की बिझनेस अँड ओनर दोज आर डिफरंट थिंग्स. ठीक आहे, बिझनेस वेगळा आहे आणि त्याचा ओनर वेगळा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सेपरेट बिझनेस एंटायटी काय सांगते, बिझनेस आणि ओनर हे एकमेकांपासून वेगळे आहेत. ठीक आहे, मग हे सेंटेन्स सांगणारे इथं काय खाली स्टेटमेंट कोणतं आहे, बिझनेस अँड ओनर आर द सेम थिंग. रॉंग आहे. बिझनेस इज डिफरंट फ्रॉम इट्स ओनर, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर सी काय, ऑल ट्रान्झॅक्शन्स आर इन मॉनिटरी टर्म्स आर रेकॉर्डेड, हे बरोबर आहे सेंटेन्स, पण ह्या कन्सेप्टशी रिलेटेड नाही. ठीक आहे, त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट्स, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, पण याच्याशी त्याचं रिलेशन नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच बी काय, बिझनेस इज डिफरंट फ्रॉम इट्स ओनर, हे स्टेटमेंट बरोबर पण आहे आणि ते सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्टशी रिलेटेड आहे. ठीक आहे, देन बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड विथ मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट कन्सेप्टशी रिलेटेड नसलेलं सेंटेन्स शोधा. ठीक आहे, बिझनेस इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर, मग हे सेंटेन्स कशाशी, मागच्याच प्रश्नात आपण बघितलं हे सेपरेट बिझनेस एंटायटीशी रिलेटेड आहे. त्यानंतर आहे ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे हे मनी मेजरमेंटशी रिलेटेड आहे. त्यानंतर परचेस ऑफ फर्निचर 25,000 दिलं. ठीक आहे, म्हणजे मॉनिटरी व्हॅल्यू आली, म्हणजे हे मनी मेजरमेंट कन्सेप्टशी रिलेटेड आहे. आणि डी नन ऑफ दिस दिलं तुम्हाला. इथं तुम्हाला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड दिले, म्हणजे रिलेशन नसलेला सेंटेन्स बघा सांगितलं. आता पहिलं सेंटेन्स काय, मनी बिझनेस इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर, हे सेंटेन्स हे सेपरेट बिझनेस एंटायटीशी रिलेटेड आहे, म्हणजे या कन्सेप्टशी याचं काहीच रिलेशन नाही, म्हणजे ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता मनी मेजरमेंट कन्सेप्टचं एक्झाम्पल नाही म्हणून विचारलं आहे. ठीक आहे, पहिलं काय दिलं, रॉ मटेरियल ₹5,000 लॉस बाय फायर. रॉ मटेरियल लॉस झाला, कितीचा लॉस झाला, 5,000 लॉस झाला. मॉनिटरी व्हॅल्यू आली आहे, म्हणजेच मनी मेजरमेंटशी रिलेटेड आहे. पुढचं सेंटेन्स, लेबर मॅनेजर रिलेशन. लेबर मॅनेजर रिलेशन कसे आहेत, गुड आहेत, बॅड आहेत, तर हे रिलेशन इथे दाखवले जातात. मग याची मॉनिटरी व्हॅल्यू तुम्हाला सांगितली आहे का, नाही सांगितली, म्हणजेच हे रिलेटेड नाही आहे. सेल्स प्रमोशन पॉलिसी, व्यवसायामध्ये आपण सेल्स इन्क्रीज करण्यासाठी कोणत्या पॉलिसी अप्लाय करतो, तर हे सेल्स प्रमोशन पॉलिसी इथे दिलेल्या असतात. तर याची आपल्याला मॉनिटरी व्हॅल्यू दिली आहे का, नाही, त्यामुळे हे सुद्धा आपल्या कन्सेप्टशी रिलेटेड नाही आहे. पुढचं लेबर स्ट्राईक, म्हणजे संप, कामगारांचा संप. आता इथे तुम्हाला लेबर स्ट्राईक दिले, लेबर स्ट्राईकचा लॉस 10,000 दिला असतं तर ते रिलेटेड असतं, पण हे रिलेटेड नाही, म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही सेंटेन्स या कन्सेप्टशी रिलेटेड नाही आहे मनी मेजरमेंटची, कारण त्याच्यामध्ये मॉनिटरी व्हॅल्यूज दिलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला नॉट ॲन एक्झाम्पल बघायचं, एक्झाम्पल नाही आहेत, कोणते नाही आहेत, हे दोन बी, सी आणि डी हे एक्झाम्पल आहेत का मनी मेजरमेंट कन्सेप्टचे, नाही, म्हणजेच ई ऑप्शन बघा तुम्हाला काय दिलं, बी, सी, डी. ठीक आहे, देन ई इज अ करेक्ट आन्सर. किंवा तुम्हाला काय करतील, ए ऑप्शन कट करून देतील, हे तिन्ही दिले, ऑल ऑफ दिस ऑप्शन आलं असतं. ठीक आहे, किंवा यापैकी एखादा सुद्धा देतील, बाकीचे दुसरे ऑप्शन रिलेटेड दिले जातील. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज रिलेटेड विथ ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टशी रिलेटेड सेंटेन्स शोधा सांगितलं. ठीक आहे, किंवा ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टशी रिलेटेड इक्वेशन बघा म्हणून सांगितलं. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आपल्याला काय सांगते आधी ते बघा. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट सांगते आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात, एक असतो डेबिट, दुसरा असतो क्रेडिट. ठीक आहे, आणि दोन्ही इफेक्ट हे सेम अमाऊंटचे असतात. डेबिटचे अमाऊंट 50,000 आहे, तर क्रेडिटचे अमाऊंट सुद्धा किती असणार आहे, 50,000 आहे. ठीक आहे, तर हे सांगतं आपल्याला ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. मग आता इथे बघा, पहिलं सेंटेन्स काय सांगतं तुम्हाला, टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटी. आता इथं समजा आपण बॅलन्स शीट ड्रॉ केली,
आपण काय घेतलं, टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटी, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, बॅलन्स शीटची टोटल जेवढी टोटल तुमची लायबिलिटीची असते तेवढीच टोटल असेटची असते, म्हणजेच हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर दुसरं काय दिलं तुम्हाला, टोटल असेट, दुसरं काय दिलं, टोटल असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. इथे बघा आपण घेतलं कॅपिटल किती घेतलं तुम्ही, 80,000. आउटसाइडर्स लायबिलिटी किती घेतलं, 1,20,000. मग टोटल किती झाली बॅलन्स शीटची, 2 लाख झाली. म्हणजेच आपली लायबिलिटीज किती आल्या, 2 लाख. देन हे पण बरोबर आहे. तिसरं काय सांगितलं तुम्हाला, कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी. आता जर समजा आपल्याला कॅपिटलची व्हॅल्यू काढायची आहे, मग आपण काय घेतलं, कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी. ठीक आहे, आउटसाइडर्स लायबिलिटी. आता इथे बघा बरं, असेट किती आहेत आपल्या, 2 लाख. 2 लाख घ्या इथं, मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी किती आहेत, 1,20,000. मायनस करून काढा, कॅपिटलची व्हॅल्यू किती आली तुमची, 80,000. ठीक आहे, देन हे इक्वेशन काय आहे, बरोबर आहे. कारण कॅपिटलची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती नसेल तर आपण काय करणार, असेटमधून आउटसाइडर्स लायबिलिटी मायनस करणार, तुमची कॅपिटलची व्हॅल्यू येते. ठीक आहे, म्हणजेच हे तिन्ही इक्वेशन करेक्ट आहेत. आपण टॅली करून बघितले, म्हणजेच डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. आता इथं तुम्हाला तिन्ही बरोबर दिले, काही ठिकाणी तिन्ही एकच बरोबर देतील, बाकीचे सगळे चुकीचे देऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर आहे विच वन ऑफ द इक्वेशन इज करेक्ट. पुढीलपैकी कोणतं इक्वेशन करेक्ट आहे म्हणून विचारले. ठीक आहे, मग कोणतं इक्वेशन करेक्ट आहे, पहिलं तुम्हाला काय दिलं, टोटल असेट इज इक्वल टू करंट लायबिलिटीज. आता आपण इथे बघितलं बघा, टोटल असेट इज इक्वल टू करंट लायबिलिटीज. आता जर आपण गृहीत धरलं की याच्यामध्ये करंट असेट आहेत 60,000 आणि फिक्स असेट आहेत 1,40,000. ठीक आहे, मग आता इथे काय सांगितलं, टोटल असेट इज इक्वल टू करंट असेट. ठीक आहे, 2 लाख बरोबर 1,60,000. हे बरोबर आहे का इक्वेशन, नाही आहे, चुकीचं आहे. कारण डेबिट से क्रेडिट सेम आली का अमाऊंट नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं काय, टोटल असेट इज इक्वल टू लॉंग टर्म लायबिलिटी. टोटल असेट इज इक्वल टू लॉंग टर्म लायबिलिटी. आता इथे बघा, टोटल असेट किती आहेत, 2 लाख बरोबर, लॉंग टर्म लायबिलिटी किती आहेत, 1,20,000. बरोबर आहे का, सेम व्हॅल्यू आहे का, चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. तिसरं काय, टोटल असेट इज इक्वल टू फिक्स असेट. टोटल असेट किती आहेत, 2 लाख. फिक्स असेट किती आहेत, 1,40,000. चूक आहे का नाही हे पण. त्यानंतर पुढचं आहे, टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज प्लस ओनर्स इक्विटी. ठीक आहे, पुढचं काय आहे, टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज प्लस ओनर्स इक्विटी. टोटल असेट किती आहेत, 2 लाख. टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज 1,20,000 प्लस ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल 80,000. ठीक आहे, दोन्हीची टोटल किती आली, 2 लाख. म्हणजे टोटल असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. ठीक आहे, बरोबर आहे का नाही उत्तर. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. टोटल असेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज प्लस ओनर्स इक्विटी. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. विच एक्सपेन्सेस इज कॅपिटल नेचर. विच एक्सपेन्सेस इज अ कॅपिटल नेचर. आता कॅपिटल नेचर एक्सपेन्सेस ठरवताना तुम्हाला बघावं लागतात. एक्सपेन्सेस जर रेव्हेन्यूशी रिलेटेड असतील तर त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात, आणि जे एक्सपेन्सेस असेट्सशी रिलेटेड आहेत, फिक्स असेट्सशी, तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे, आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज, म्हणजे डेप्रिसिएशन हा एक प्रकारचा लॉस असतो. कोणता लॉस असतो, कॅपिटल लॉस असतो. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.